द सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने माहिती दिलेली आहे, जर तुम्ही दुसऱ्या ATMमधून पैसे काढत असाल तर किती पैसे कटतात, किंवा त्याच बँकेमधून पैसे काढायचे असलात तर एका वेळी किती पैसे निघतो, तर ते हे इथे माहिती दिलेली आहे बघा. तर आपल्या ATM कार्डचे वार्षिक भाडे ₹150 GST प्रतिवार्षिक याप्रमाणे राहील. तर BDDC बँकेच्या ATMमधून रोख आहरण निशुल्क राहील म्हणतात. म्हणजे ज्या ATMमधून आपण काढाल त्यासाठी निशुल्क आहे, पैसे लागणार नाही. BDDC बँकेचे ATMमधून खाते बाकी चौकशीसुद्धा निशुल्क राहील. अन्य बँकेचे ATMमधून रोख आहरण व्यवहार महिन्यातून 5 व्यवहार निशुल्क राहतील. 6व्या व्यवहारापासून शुल्क प्रति व्यवहार RBIच्या नियमानुसार आकारण्यात येईल. तर बघा, 5 व्यवहार दुसऱ्या ATMच्या बँकेतून दुसऱ्या बँकेच्या ATMमधून जर तुम्ही व्यवहार केला द सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या ATMातून, तर 5 व्यवहार फी राहतील. त्याच्यानंतर तुमचे ते पैसे काटण्यात येतील. तर काही शुल्क लागेल त्या ATMवर. 5वा पॉईंट काय म्हणते, आपले ATM कार्ड हरविल्यास डुप्लिकेट कार्डकरिता ₹100 GST याप्रमाणे शुल्क आकारले जाईल. BDDC बँकेच्या ATMमधून एकाच दिवशी रोख आहरण करण्यासाठी मर्यादा जास्तीत जास्त 20,000 इतकी आहे. म्हणजे द सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक याच्या ATM तुमच्याकडे आहे तर एका वेळी ₹20,000 निघतील. आणि जर अन्य बँकेच्या ATMमधून तुम्ही रोख आहरण करण्यासाठी किती, तर 20,000च आहे. प्रति व्यवहार इतकी राहील, म्हणजे प्रति व्यवहार. एकूण मर्यादा दैनिक मर्यादेच्या अधीन जर SBI खाते पैसे काढण्यासाठी निवडले असेल तर SBI खात्यामध्ये उपलब्ध शिल्लक राहतील. तर बघा किती पैसे आपल्याला काढता येतो ॲट अ टाईम, हे द सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने माहिती दिलेली आहे. धन्यवाद.